तर पहिला सामना तुर्भे टीमने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला हाय व्होल्टेजचा सामना झाला आणि त्यामध्ये मात्र चिंचवली संघ हा सामना जिंकला होता. यानंतर आपण पाहताय फ्रेश मॅच आपल्या भेटीला येते. जयहनुमान क्रिकेट संघ बेळवली आणि त्यांच्या विरोधात जयहनुमान क्रिकेट संघ शिरवली. टॉस इथे बेळवली टीमने जिंकला. टॉस जिंकून प्रथमता निर्णय घेतलाय तो बॉलिंगचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते शिरवली टीमला. सलामीची जोडी मैदानावरती आहे. संदेश पाटील आणि ऋतिक बोंडे. व्हेरी फर्स्ट बॉल आहे. पहिला बॉल डिफेन्स केला. स्लाइस करण्याचा प्रयत्न हलक्या हातानं बॉल इथे मात्र ड्राईव्ह केलाय. रन्स मिळेल ती सिंगलने डावाची सुरुवात झाली आहे आणि एक धाव लागली धावफलकावरती. ही देखील बिग फाईट टफ फाईट होईल यात शंका नाहीये. दोन्ही संघ अगदी मातब्बर आहेत. जयहनुमान या नावानं दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एक धावफलकावरती पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 फिल्डर आपण तिसार सर्कलच्या बाहेर इथे पाहताय. 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकासाठी 5 फ्रेश बॉलर वापरणं हा या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम. त्याचबरोबर कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग देखील स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम आपण पाहताय. बॉल तयार आहे ओव्हर द विकेटनं. ऋतिक बोंडे एक हार्ड हिटर खेळाडू आहे. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न संपर्क होत नाहीये. विदाउट कनेक्शन. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहताय. 2 फिल्डर तिसार सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑनला एक मिड विकेटला. बॉल तयार आहे. ऋतिक यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अंधेधुंदी फटकेबाजी इथे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉलचा कोणत्याच प्रकारे संपर्क होत नाहीये. अंधेधुंदी बॅटिंग मात्र चालू आहे. सलगचे दोन्ही बॉल इथे डॉट खेळलाय तो ऋतिक बोंडे. चांगली गोलंदाजी पाहता आपण पहिल्या ओव्हरमध्ये. बॉलर सूरज सावंत एक चांगला गोलंदाज. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती बेळवली टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. हो स्लाइस करण्याचा प्रयत्न. हलक्या हातानं बॉलला पुश करायचं होतं. 2 बॉल डॉट खेळला. थोडासा प्रेशर थोडासा दबाव एज चालला होता. त्यानंतर मग रक्षात्मक पवित्रने बॉल खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागलेली. त्यानंतर मग विकेट किपरनं हा चान्स गमावला. झेल ड्रॉप झाला. आणखीन एक निर्धाव चेंडू सलगचा तिसरा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय तो ऋतिक बोंडेकडून. सूरज क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील झाली आहे. इथे देखील निर्धाव चेंडू आपण पाहताय. सलगचा हा चौथा डॉट बॉल आहे आणि या षटकातील ओव्हरऑल 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉल नंतर एकच धाव ही धाव फलकावरती जॉईंट आहे. बॉलिंग खूप चांगली आहे. अगदी फलंदाजांना पोषक ही खेळपट्टी पाटा विकेट आपण पाहताय आणि अशा वेळेस मग बॉलिंग टीम काय दर्जेदार खेळ करते. समोर मारण्याचा प्रयत्न उंच गेला. जेलची संधी. मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. ओ जेल ड्रॉप केलाय तिथे. हर्षद होते फिल्डर. जेलची सहज आणि सोपी संधी गमावली आहे आणि ऋतिक बोंडे सारख्या खेळाडूला इथे जीवनदान दिलंय. सोडलेला जेल किती महागा ठरवू शकतो येणाऱ्या काळात येणाऱ्या वेळेत मात्र समजेल. तत्पूर्वी या बॉलवरती मिळाल्या त्या एकच सिंगल रन मिळते. पहिल्या षटकाची इथे झाली समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणारा शिरवली संघ मात्र पोहोचला तो फक्त आणि फक्त 2 धावसंख्येवरती. इजे आणि बेळवली टीमसाठी वया गावातील ग्रामस्थांच्या देखील शुभेच्छा आल्यात. अलंकार पवार, त्यानंतर अनिकेत पवार, रामदास पाटील, त्याचबरोबर मानव देशमुख आणि अनिकेत पवार हा सामना इथे एन्जॉय करतात आणि त्यांच्या माध्यमातून समीर पवार देखील ऑनलाईन स्पर्धा एन्जॉय करतात आणि बेळवली टीमसाठी त्यांच्याकडे शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू. पहिल्या षटकानंतर धाव फटकावरती फक्त आणि फक्त 2 पाहायला मिळत आहेत. काय कमालीची बॉलिंग इथे करतोय तो बॉलर सूरज सावंत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. नंबर 2चा गोलंदाज प्रणित गायकरला. फुल्लर लाईनचा बॉल होता. बॅटकेट घेऊन चाललाय ऑन साईडला. तिथे मिळेल एक सिंगल स्ट्राईक रोटेट आणि धाव फटकावरती 3. सध्याच्या स्थितीला संत आणि सावध गतीनं इथे डावाची सुरुवात मात्र झाली. ती बॅटिंग करणारा जयहनुमान क्रिकेट संघ शिरवली टीमची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 2 रन्स होत्या.
पहिल्या ओव्हरमध्ये 2 रन्स होत्या. पॉवर प्ले नंबर 2चं षटक सुरू झालंय. प्रणित गायकर हा देखील चांगला गोलंदाज आहे. समोर खेळलाय, स्टेट हिट केलाय, फटका चांगला होता, बॉल जाईल सरळला. एक टप्प्यावरती बाउन्स होत सीमारेषा पलीकडे. पहिला दमदार हा मच निडेड चौकार संदेशच्या बॅटमधून. पहिला दमदार चौकार इथे आलाय तो बॅट्समन संदेश पाटीलच्या बॅटमधून. जो प्रेशर ऋतिक बोंडेवरती वाढत होता तो प्रेशर जुगारून लावत असताना फटका एक्झिक्यूट केला. समोर बॉल मिळाला, डायरेक्ट स्टेट पाठवलं, अगदी लॉंग ऑफच्या वरून 4 रन्स चौकार. धावसंख्या धावफलकावरती लागली ती 7. ओर द विकेट बॉल प्रणित. उंच गेला बॉल, झेलची संधी, पॉइंट कडे सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला या ठिकाणी प्रणित गायकरनं. हा पहिला धक्का लागलाय तो बॅटिंग करणारा जर्मन क्रिकेट संघ शिरवली संघाला. महत्वाचा खेळाडू मात्र बाद झालाय, कारण ऋतिक देखील डॉट बॉल खेळतोय. त्यानंतर मग संदेश, एक चौकार संदेशनं लगावला होता, परंतु संदेश देखील आता पवेलियन मध्ये येऊन परतला. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धीरज फडके दाखल झालाय नंबर 3 वरती. वन डाऊनच्या क्रमांकासाठी आता धीरजला इथे बढती दिली गेली आहे. पॉवर प्ले नंबर 2चं षटक प्रणित आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला प्रणित देखील करतोय, कारण 5 रन्स खर्च केल्यात. 3 मध्ये 5 रन्स खर्च केल्या. संघाची धावसंख्या 7 वरती पोहोचली आहे. बॉल तयार आहे प्रणित. पहिला बॉल खेळत असताना खूप चांगली बॉलिंग, फुल लेनचा बॉल टाकलाय. कोणती संधी, कोणती चान्स इथे धीरज फडकेसाठी मात्र नाही आहे. पहिला बॉल मात्र निर्धाव डॉट बॉलची इथे होईल सांगता. अगदी चांगली गोलंदाजी बेलवली टीमकडे आणि गोलंदाजचा तोफखाना. पहिलं षटक सूरज, त्यानंतर प्रणित. हा चेंडू मागच्या टप्प्यावरती टाकला, गुडले स्पॉट वरती बॉल फेकला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल, लो राहिला. उचली या बॉलला अजिबात घेतली नाहीये आणि 1 मोर डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडूची इथे सांगता. या षटकातील आपण पाहता शेवटचा अंतिमचा एक बॉल मात्र बाकी आहे. एका बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. खूप चांगली गोलंदाजी प्रणित गायकर देखील करतोय. अगदी सूरजच्या पावलावरती पाऊल ठेवून आता बॉलिंग केली आहे. अंतिमचा बॉल आहे पॉवर प्लेचा. ओ हो, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. स्टॉम्प वरती दांडी गोल इथे केली आहे आणि हा या षटकामध्ये दुसरा धक्का दिलाय तो बॉलर प्रणित गायकरनं. 2 षटकांचा संपलाय खेळ. बॅटिंग करणाऱ्या जर्मन क्रिकेट संघ शिरवली टीमची धावसंख्या झाली होती 2 बाद, फक्त आणि फक्त 7 धावा. दोन षटक संपले, 7 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त आपण पाहता. अगदी 3.50च्या रन रेटनं सध्याच्या स्थितीला इथे धावा मात्र बनवण्यात आल्यात तर बॅटिंग करणाऱ्या शिरवली टीमकडून. 3 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. मोठ्या धावसंख्येचा इथे पाया रचावा लागेल, मोठी धावसंख्या बनवावी लागेल, कारण हे मैदान आपण पाहिल्याचं स्कोरिंग मैदान आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये चिंचवली टीमने 80 रन्स बनवल्या होत्या. 80 रन्सला उत्तर देत असताना ऑपोजिट नेरे टीमने देखील 80 बनवल्या, परंतु कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम असल्या कारणानं एका धावेने तो सामना मात्र श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली टीमने जिंकला होता. हाय व्होल्टेज मॅच झाली होती आणि पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर खूप सारी धावसंख्या मात्र बनवण्यात आली होती. ओव्हरऑल विचार करता हे मैदान खेळाडू अगदी फलंदाजांना पोषक हे मैदान आहे आणि त्याचमुळे 5 षटकामध्ये कमीत कमी 50-60 धावा इथे बनवण्याचा प्रयत्न करायला हवाय. बॉलर तयार आहे, तिसरा गोलंदाज आहे. फुलटॉस मिळाला, ऋतिक बोंडे सोडणार नाही. मिड विकेट क्लिअर करत बॉल सीमारेषा पार, दमदार 4 चौकार. चार रन्स मिळतात पहिल्या बॉलवरती. त्या बॅटर ऋतिक बोंडेला संघ मात्र पोहोचला 11 वरती.
चांगला बॉल होता, खोदून काढला, रक्षात्मक पवित्राने खेळला मिड ऑफ कडे, एक सिंगल इथे मात्र धावून कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब बॉलला पनिशमेंट देणं ही सातत्यानं ओळख राहिली आहे ती ऋतिक बोंडे या खेळाडूची. सिंगलनं स्ट्राईक रोटेट आणि धावा धावफलकावरती लागल्यात त्या 12 धावा धावफलकावरती आहेत. नवीन खेळाडू 2 विकेट गमावल्यानंतर विराज पाटील आपल्याला आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. विराज स्ट्राईक एंड वरती आहे. हा देखील चांगला खेळाडू आहे. फिल्डिंगची व्यवस्था पाहिली, एक आउटसाइड ऑफ स्टंप, अर्थातच आपण इकडे कव्हरला फिल्डर पाहताय. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता, अगदी गुडनेस स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला आणि त्या विकेट किपरच्या सुरक्षित हातामध्ये बॉल विसवत असताना आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. तिसरा गोलंदाज कैलास पाटील आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहताय. एक चांगला गोलंदाज आहे, धावगतीवरती पूर्णपणे ब्रेक लावलाय सध्याच्या स्थितीला तो बेलवली टीमनं. ओर द विकेट बॉल तयार विराजसाठी. कैलासचा बॉल आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पायावरती लागला होता. रस इथे सिंगल लेग बायच्या साह्यानं. पंच सांडे पालकर सर इशारा देत आहेत की ही लेग बायची धाव आहे. लेग बायच्या धावेच्या नंतर संघ मात्र पोहोचला तो 13 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. सेन्सिबल क्रिकेट चालू आहे, परंतु ऋतिक बोंडे जोपर्यंत मैदानावरती कायम आहे तोपर्यंत आशा मात्र इथे पल्लवित असतील. त्या बॅटिंग करणाऱ्या शिरवली टीमच्या एक विस्फोटक खेळाडू आहे, तेच तर्रार बॉलर, त्याचप्रमाणे विस्फोटक फलंदाज, ज्युनियर ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ओळख. 13 रन धावफलकावरती. कौतुक करूया बेलवली टीमच्या बॉलिंग अटॅकचं, कारण ऋतिक बोंडे सारख्या विस्फोटक खेळाडूला अद्याप त्याने शांत ठेवलंय. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस्टामिक झेलची संधी, परत एकदा झेल ड्रॉप झालाय. 2 जीवनदान इथे मात्र मिळालेत ते ऋतिकला. प्रीतम होते तिथं, प्रीतमनं हा झेल मात्र ड्रॉप केला. एक संधी मिळाली ती ऋतिकला. अगदी क्रिकेटमधले सोडलेले झेल किती महागात ठरू शकतात. आता जिथं आणि जागतं उदाहरण आपण रोहित शर्माने बनवलेला 264 धावा, 19 धावसंख्येवरती रोहित शर्माचा झेल ड्रॉप आणि त्यानंतर रोहित शर्माने विक्रम रचला होता वन डे क्रिकेटमध्ये 264 धावांचा. त्याचबरोबर इंडिया आपण पाहिलं तर मग अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपचा सामना झाला, त्यामुळे ग्रेन मॅक्सवेलचा देखील 20 धावसंख्येवरती झेल ड्रॉप केला. आणि त्यानंतर मग ग्रेन मॅक्सवेलनं अगदी इंजर्ड असताना एका पायावरती बॅलन्स करत तब्बल 219 धावा तिथे बनवल्या होत्या. आणि त्याचा खऱ्या अर्थानं फायदा आपण पाहिला तर अफगाणिस्तान संघाला झाला नाहीच, परंतु तो तोटा मात्र भोगावा लागतो इंडियन संघाला. कारण फायनलला इंडियाच्या अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया संघ आला आणि फायनलला मात्र इंडियाला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने तो वर्ल्ड कप जिंकला होता. इथे विकेट मात्र मिळते, फलंदाज झालाय बाद. हा तिसरा धक्का लागलाय तो बॅटिंग करणारा शिरवली संघाला. षटकानंतर शिरवली संघ जाऊन पोहोचलाय तो फक्त आणि फक्त 14 धावसंख्येवरती. 3 विकेट गेल्यात, 14 रन्स धावफलकावरती आहेत. अगदी कमी रन रेटनं या धावा मात्र आता बनवण्यात आल्या ते शिरवली टीमकडून. 2 षटकांच्या अंतिमच्या 2 षटकांचा इथे खेळ मात्र बाकी आहे आणि 2 षटकामध्ये किती रन्स इथे बनवल्या जातील ते देखील महत्वाचं आहे. एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल. मागची विकेट आपण पाहिली तर मग विराज पाटीलची गेली होती. विराज पाटीलला एकही रन्स मात्र बनवले नाहीये. 3 चेंडूचा सामना केला आणि गोल्डन डकचा मात्र शिकार ठरलाय. आदित्य चोरगे नवीन खेळाडू आलाय स्ट्राईक एंड वरती. ऋतिक चौथा गोलंदाज, चौथा फ्रेश गोलंदाज जर्मन बेलवली टीम कडून. हर्षद पाटील येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 12 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. 12 बॉल वरती 12च्या 12 मी तर म्हणेन 12 चेंडूंमधले कमीत कमी 9 ते 10 चेंडू इथे स्वतः ऋतिक बोंडेने खेळायला हवेत. आणि नुसते खेळून फायदा नाहीये, तर धावा देखील बनवायच्यात. हर्षद पाटील बॉल चांगला होता, कोणती संधी नाहीये ऋतिकसाठी. फुल लेनचा बॉल सरळ ड्राईव्ह केला, फिल्डिंग थोडी खराब आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या आणि 2 रन्स इथे मिळाल्यात आणि 2 नंतर संघ मात्र पोहोचला तो 16 या धावसंख्येवरती.
16 धावा फळक्यावरती लागल्यात. 16 धावा मात्र आपण धावा फळक्यावरती पाहता. पहिल्या बॉलवरती डबल धाव मिळाली आहे ती ऋतिकला. हर्षद पाटील हा चेंडू फुल टॉस मिळाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ऋतिकच्या बॅटवरती बॉल तितकेसे आले नाहीयेत आणि हा बॉल देखील येणार नाहीये. बॉल अगदी बॉर्डर लाईनच्या जवळ कॅरी केला जातोय आणि महत्वाचा धक्का इथे शिरवली टीमला लागलाय. ऋतिक बोंडे बॅक टू द डगआउट. बोंडे नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. ऋतिक झालाय बाद आणि हा ऋतिकच्या स्वरूपात चौथा हादरा मात्र मिळालाय. तो बॅटिंग करणारा शिरवली संघाला. चैतन्य आलाय या षटकातील. अद्यापही आपण पाहताय 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 2 बॉल फेकले, 2 रन्स खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट इथे बॉलर हर्षद पाटीलला मात्र मिळून दिली आहे. हा चेंडू खूप चांगला बॉल फुल लाईनचा होता. बॅक टू द ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रन्स इथे देखील सिंगल मिळेल. सिंगल डबल धावा फक्त या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका अद्याप फक्त एक आला. एक चौकार आपण बॅटर संदेश पाटीलच्या बॅटमधून पाहिला आणि एक ऋतिकच्या बॅटमधून पाहिला. 2 चौकार आलेत. षटकार अद्यापही आला नाहीये. खूप चांगली बॉलिंग, अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग मात्र बेलवली संघ करतोय. धावसंख्या धावफळक्यावरती 17 लागली आहे ओव्हर द विकेटनं. बॅटकट लागली आहे. विकेट किपरच्या सुरक्षित हातामध्ये हा झेल होईल कॅरी. आणखीन एक खेळाडू बाद. 5वा धक्का शिरवली संघाला. थँक्यू डीजे. बेलवली टीमसाठी आपण पाहताय बेलवली गावचे रामदासजी पाटील, त्यानंतर वयाचे समीरजी पवार छोटू, त्यानंतर अलंकार पवार, अनिकेत पवार आणि मानव देशमुख यांच्याकडून शुभेच्छा आल्यात बेलवली टीमसाठी. त्यानंतर स्पर्धेसाठी ऑनलाईन पाहतायत ते स्पर्धा, त्यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला दर्शील पाटील. विकेटची पडझड थांबायला तयार नाहीये. पहिला बॉल खेळत असताना टप्पा खाल्ल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. काय जबरदस्त बॉल हाताळलाय पहा गोलंदाज हर्षद पाटीलला. आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची इथे सांगता आपण पाहता. 5 बॉल आतापर्यंत फेकलेत आणि रन्स खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 3. 2 विकेट देखील मिळवल्यात. अंतिमचा बॉल आहे. शेवटचा बॉल होता. संपर्क होत नाहीये. मागच्या बाजूला चालला शॉट थर्ड मॅनला. रन्स इथे एक सिंगल रन फक्त आणि फक्त शेवटच्या अंतिमच्या बॉलवरती मिळते. आणि त्या 4थं महत्वपूर्ण षटक संपलाय. 4 षटकांचा संपलाय खेळ आणि 4 षटकांमध्ये बॅटिंग करणारा जर्मन क्रिकेट संघ शिरवली संघ पोहोचला. तो 5 विकेट गमावल्यात आणि फक्त 18 या धावसंख्येवरती. शिवसेनेचं एक दमदार नेतृत्व आणि त्याचबरोबर शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख परेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक देण्यात आली आहे. स्कूटी, इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात आली आहे आणि त्यांचं देखील आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. 4 षटकं संपले. धावसंख्या धावफळकावरती फक्त आणि फक्त 18 आहे. अगदी कमी रन रेटनं स्क्रीनवरती रन रेट आपण इथे पाहताय. अगदी 5 पॉईंट अगदी 5चा देखील रन रेट नाही आहे. 4.74 रन रेटनं या धावा मात्र आतापर्यंत बनवण्यात आल्यात.
अंतिमचं षटक इथे बाकी आहे. शेवटच्या षटकासाठी बॉलर पहिला बॉल, खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती इथे बॅट्समन झाला बाद. आणखीन एक करारा झटका इथे मिळाला तो शिरवली संघाला. दयनीय अवस्था इथे मात्र बॅटिंग करणारा शिरवली संघाची आपण पाहताय. तू चल मैं आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सलगची विकेटची पडझड, कोणत्याही खेळाडूनं न साकारलेली मोठी इनिंग आणि त्याचमुळे स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो तो 6 विकेट आणि धावा संख्या फक्त 18. शेवटचा बॉलर अनिल पाटील देत ओव्हरचं षटक घेऊन आलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आर्यन ठाकरे. 5 बॉल अंतिमचे खेळण्यासाठी इथे तयार आहे. 5 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 5 बॉलवरती कमीत कमी 10-12 धावा घेण्याचा प्रयत्न करायला हवा. सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे करायला हवाय तो बॅटिंग करणारा शिरवली संघानं. एका दुसरा मोठा फटका यायला हवाय, कारण अद्याप अजून आपण पाहिलं तर एकही 6 आला नाहीये या इनिंगमध्ये. 2 चौकार आलेत, एक ऋतिकच्या बॅटमधून, त्यानंतर पहिला चौकार आपण संदेश पाटीलच्या बॅटमधून पाहिला होता, त्यानंतर सिंगल डबल्स धावाच पाहिल्यात. पहिला बॉल खेळत असताना आर्यन ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट जर झालं असतं तर इथे देखील काम तमाम होतं, परंतु सिंगल रन इथे बॅटकटनं मिळतीये. सिंगल नंतर 19, माफ करा लेग बायच्या सहाय्याने एक सिंगल मिळतीये. सिंगलनं धावसंख्या धावफलकावरती 19 लागली आहे. 19 लो स्कोरिंग मॅच आपण पाहताय. अगदी कमी धावसंख्या इथे झाली आहे. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर धावांचा डोंगर मात्र रचला गेला होता चिंचवली टीमकडून. त्यानंतर त्या धावा चेस करत असताना नेरे ब संघाने देखील 80 रन बनवल्या, परंतु कंपल्सरी चेसिंगनुसार तो सामना चिंचवली टीमने जिंकला होता. यावेळेला फिल्डिंग खराब आहे. बॉल चांगला होता, फिल्डर त्यानंतर विकेट किपरला चकवा देत बॉल चालला सीमा रेषा पार. हा 22चा नंबर 4 चौकार. चौकार जरूर आलाय, परंतु बाईकच्या सहाय्यानं धावा कशाही येवो, कशा पद्धतीने येतात हे महत्वाचं नाहीये, धावा यायला हव्यात. 23 धावा संख्या धावा फलकावरती लागली आहे. अंतिमच्या 3 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. संघ मात्र पोहोचलाय तो 23 वरती ओर द विकेट. हा बॉल चांगला होता, खोला टाकला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाहीये. सिंगल यावेळेस देखील मिळेल. सिंगल स्ट्राईक रोटेट आणि धावा संख्या धाव फलकावरती 24 लागली आहे. अनिल पाटील देखील चांगली गोलंदाजी करतोय. 5ही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सूरज सावंत 2 रन्स दिल्या, त्यानंतर प्रणितनं 5 दिल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये कैलासनं देखील 7च दिल्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये हर्षदनं आपण पाहिलं तर मग 4 धावा दिल्या आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. ऑन साईडला फटका, बॉल चालला सीमा रेषा पार. खूप वेळानंतर अशीच क्रीडा वाढवणारा हा दमदार चौकार. 28 धावा धाव फलकावरती आहेत आणि अंतिमचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. चांगला बॉल होता, खोलात टाकलाय. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेट कडे बॉल चालला. शॉर्ट मिडविकेटचा फिल्डर अडवेल, फेकेल. 2 रन झालेत कंप्लीट. तिसरीचा कॉल आणि तिसरी धाव इथे ठरतीये ती महागडी. 2च रन्स इथे मात्र कन्सिडर केल्या जातील. षटक आणि सत्र मात्र संपलंय. फर्स्ट बॅटिंग करत असताना लो स्कोर, अगदी कमी लो कोल इथे उभा केलाय. धावसंख्या 30 बॉलवरती फक्त बनवली आहे ती 30, येणारे 30 चेंडू आणि सेकंड बॅटिंग करणारा जय हनुमान क्रिकेट संघ बेलवली टीमला 31 धावसंख्येची गरज. 30 मध्ये करायच्यात 31.
आणि नेक्स्ट मॅचसाठी मी विनंती करतो टॉस करण्यासाठी तुर्बे आणि त्यांच्या विरोधात चिंचवली. तुर्बे आणि चिंचवली टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकला आणि दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आपण पाहणार आहोत. तुर्बे आणि त्यांच्या विरोधात चिंचवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी या. 30 मध्ये 31 रन्स करायचे आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंज करूया. आवाजात होईल बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील आमचे साथी कॉमेंटेटर आणि एक प्रोफेशनल कॉमेंटेटर आकाश शेळके सर. असं आमचे गुरुवर्य देखील आहेत. खऱ्या अर्थात गुरुवर्यच आहेत. त्यांनीच आम्हाला या विभागामध्ये लॉन्च केल्या आणि भरपूरदा संधी दिली. आकाशजी शेळके सर जॉईंट होतील. थँक्यू सो मच मात्रे. अगदी आपण पाहिला तंत्रशुद्ध असा आवाज वयालमधून बिलॉंग करतात आणि या परिसरामध्ये आपण पाहतो नाईट स्पर्धेसाठी यंदाच्या अंगामधील पहिली त्यांची भेट आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत. इथे उपस्थित झालेले आमचे अतिथीगण म्हणजेच आमचे महेशजी सिनारे साहेब दुंदरे यांचा मी इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान करण्यासाठी आम्ही आयोजन कमिटीच्या मेंबर्सला विनंती करतो की आपण सन्मानित करायचं आहे. आमच्या चिंचवली गावचे जावई आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतो जे यजमान आहेत बट मान्यवर आहेत आमचे आणि त्यांचा मी ते सन्मान करत आहोत. महेशजी सिनारे साहेब याने ते सन्मानित करण्यात येत आहे आणि त्यांचा इथे यथोचित मान सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून माननीय श्री किरणदादा चौधरी यांच्या वतीने इथे केला जात आहे. किरणदादा चौधरी आणि आमचे रोशनदादा करमेळकर जे आपण पाहतोय या सध्या दुंदरेपाडाचे टेनिस क्रिकेट हायलाईट करतायत आणि त्यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. जे युवा अर्थातच एक दानशूर असं व्यक्तिमत्व आमचे महेशजी सिनारे साहेब त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे आणि त्यांचा यथोचित मान सन्मान इथे आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू. सगळ्यांचं स्वागत करत पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चलेन मैदानाच्या आतमध्ये. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे. या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय. मैदान मैदान राहिलं नाही ते रणांगण बनलाय. जसं की आपण पाहिला पहिला सामना आणि त्यानंतर दुसरा सामना दोन्ही तितकेच आपल्याला एन्जॉयमेंट वाले आणि आपण पाहिलं की अट्टातट्टीवाले सामने पाहायला मिळाले आणि त्याच्यामधून आपण ही कल्पना करू शकतो की या मैदानावरचे सामने प्रत्येकी प्रेक्षकांसाठी एक मेजवानी आहेत. पहिला चेंडू आपण पाहतो. सुंदर बॉल. ऋतिक बोंडे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड इनिंगला आपण पाहतो सुरुवात ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर लक्ष आहे ते म्हणजेच 31 धावांचं छोटं टार्गेट आहे आणि या छोट्या टार्गेटला आता इथे चेस करण्यासाठी बेलोली संघाच्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत ज्यामध्ये सूरज सावंत आणि प्रशांत पाटील या 2 खेळाडूंना आपण दर्शन पाटील या खेळाडूंना आपण पाहतो. फॉलो 3 मध्ये स्वतः आपण पाहतो बॅक बॉलरला बॉल स्टॉप करत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऋतिक बोंडे व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेला खेळाडू आहे. परिसर आपण पाहिला तर जरूर मोहदर आणि आंबे विभाग त्या परिसरामध्ये MIDC परिसरातून नियमितपणे आपल्या संघासाठी चांगलं नेतृत्व त्यानं केलेलं आहे आणि शिरोलीचं टेनिस क्रिकेट हायलाईट करत आपण पाहिलो या खेळाडूची व्यावसायिक गटामध्ये देखील वर्णी लागलेली आहे. नॉन स्ट्राईकला उभारलेला फलंदाज दर्शन देखील ताकदीचा खेळाडू आहे. बट स्ट्रायकरला आपण पाहतोय सूरज सावंत. आणि दोंदरेपाडाचं मैदान म्हटलं तर बघ या मैदानावरती जेव्हा बेलोली संघ येतो तेव्हा ते काही ना काही घेऊन जातो हातामध्ये. ही त्यांची खासियत राहिलेली आहे. स्पेशली पहिला सामना खेळले होते गोल्डन ट्रॉफीसाठी आणि त्या ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं की जरूर चॅम्पियन ठरले होते. डेची स्पर्धा होती. त्यानंतर आपण आता नाईटच्या स्पर्धेमध्ये देखील पाहतो या संघाला इथे खेळत असताना आणि त्यांचा प्रवास जर पाहिला तर 31 धावांपर्यंत आता त्यांना पोहोचायचं म्हणजे 30 वरती त्यांनी थांबवलं पहिल्या आपमध्ये. जिथे आपण पाहिलं की जी विकेट आहे ती फास्टेस्ट विकेट आहे आणि स्पेशली आपण पाहतो फलंदाजांना साथ देणारी विकेटपट्टी आहे आणि त्या विकेटपट्टीचा फायदा उचलून दिला नाहीये. ओ क्लीन बोल्ड दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉइड. लाकूड तोड गोलंदाजी.
पहिली विकेट आली आहे फलंदाज बाद. शेड्यूलनुसार आपण हा सामना खेळणार आहोत, तरी जरूर आम्ही सूचना करतोय दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित या टॉस साठी. स्ट्राईकला फलंदाज तयार. नवीन खेळाडू मैदानाच्या अंदर वन डाऊनला आलाय प्रणित. ओ वन्स अगेन अँड वन मोर टाइम, वन मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का, बॅक टू बॅक 2 विकेट. गोलंदाजी भरपूर चांगली आहे शिरवली संघाची आणि स्पेशली त्यामध्ये आपण पाहतो ऋतिक बोंडे गोलंदाजी करतोय आणि त्यामध्ये त्यांनी विकेट महत्वाच्या देखील घेतलेल्या आहेत. मध्य फळीमध्ये अक्षय पाटीलला संधी आहे. सूरज सावंत एक जबाबदार फलंदाज आहेत आणि ते आपण पाहतो नॉन स्ट्राईकला उभे आहेत. अकाउंटला एकच धाव लागलेली आहे आणि ती सूरजच्या माध्यमातून पोचायचं ते म्हणजे 31 पर्यंत. अजूनही 30च्या आवश्यकता आहे आणि 30 चेंडूंचा खेळ आपण इथे एन्जॉय करत आहोत. जीसीसी तुर्भे संघाचे इथे कॅप्टन पोहोचलेले आहेत. चिंचवली संघ तुमचा संघनायक आपण इथे पाठवायचा आहे. चिंचवली संघ तुमचा आपण संघनायक इथे पाठवायचा अशी तुम्हाला आमची नम्रतेची विनंती आहे. मॅचकडे मी घेऊन चलेन. राऊंड द विकेट ना बॉल. आबा अजून एक क्लाउड शाउट तिकडे अपील साकारली होती बट पंच लाईन रीड करतायत आणि सांगतायत की इम्पॅक्ट जो आहे तो अगदी आपण पाहतो की यष्ट्यांच्या वरचा आहे. त्यामुळे आता पाहतो इथं हाईट फॅक्टरमुळे इथून हा चेंडू जो आहे तो कुठल्या प्रकारचा आपण पाहतो विकेट मिळणार नसणार आहे. आणि त्याच हेरीनं आपण पाहतो या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक संपलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. एक धाव खर्च करत 2 गड्यांना बाद केलेला आहे ऋतिक बोंडेने. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. एकच धाव खर्च केली आहे आणि एक धाव खर्च करत असताना आपण पाहिलं की इथे 2 गड्यांना त्यानं बाद केलं. आता उर्वरित आपण जर विचार केला 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅचला डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न करतील शिरोली संघाचे खेळाडू. आज जर आपण पाहिलं प्रतीक पाटील सारखा एक चांगला गोलंदाज त्यांच्या संघामध्ये नाहीये आणि त्याचं कारण राहिलं की तो अगदी मोठ्या इंजुरीला फेस करतो. सो त्याचं नसणं थोडंसं महागात जाईल. बट नवीन रिप्लेसमेंट कोण असेल हा प्रश्न जरूर विचारला जाईल इथून आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल येणारी काळ आणि वेळ आपल्याला सगळं काही सांगेल. यात काहीच मात्र शंका नाहीये. आपण जर पाहिलं तर स्ट्राईकला खेळण्यासाठी फलंदाज तयार असेल. यावेळेला सूरज सावंत पाहायला मिळतील. सूरजला मी म्हणेन की आता मैदानाच्या मध्ये थांबणं महत्वाचं आहे कारण एखाद दुसऱ्या जर बॉलवरती सूरजची विकेट आली तर मग या मॅच मध्ये बेळवली संघ थोडा बॅकफुटला जाण्याचे चान्सेस आहेत. ओ फिरवलाय गती परिवर्तन आहे. मध्यम गतीनं बीट केलं. लाईन थोडीशी आपण पाहिली तर जरूर बदलतायत आणि तिरप्या रेषेतलं वळण बॉलला देण्यासाठी प्रसिद्ध गोलंदाज आहेत. आदित्य चोरगे आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीसाठी. पहिला बॉल डॉट बॉल न झाली आहे सुरुवात. लेग स्विंगर आहे. त्याच्याकडे चेंडू सोपवलाय. इथे हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईकला. आता जरूर आपण पाहतो तो म्हणजेच बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल सूरज. डॉट डॉट सिंगल. त्यानंतर आता आलेला डॉट बॉल. 4 चेंडू खेळलाय. 1 धाव म्हणजे 25चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. ओ ॲज इट इज कॉपी अँड पेस्ट. जसा आणि तसाच बॉल जो या आधीचा होता. रिसेंट बॉल आणि आताचा बॉल यामध्ये काहीही फरक नाहीये. जुडवा बॉल असं म्हणूया आपण. त्याच डिलिव्हरीज इथे डिलिव्हर करत असताना मॅचला आपण पाहतो आता जरूर आपल्या बाजूने झुकवण्यासाठी जी गोष्ट हवी आहे जो मोमेंट बनवायचा आहे तो मोमेंट बनवला जातोय. जसं की आपण प्रिव्हियस मॅचमध्ये पाहिलं की जशी धनेशची विकेट रनआउटच्या माध्यमातून मिळाली आणि तिथून मोमेंट चिंचवली संघानं बनवला. ॲज इट इज क्रिकेटमध्ये ह्या मोमेंट फार महत्त्वाच्या राहतात. ओ क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी. आदित्य चोरगे पलटवार करतोय आणि आपण पाहतोय बेलवलीवरती आता इथून मात्र त्यांना प्रेशर टाकायचं आहे. याच हेतून त्याची गोलंदाजी पाहायला मिळते.
आतापर्यंत टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला एकच पाहायला मिळेल. चेंडू जे आहेत ते 9 डिलिव्हर्ड झालेत आणि 9 बॉलमध्ये एकच धाव आली आहे. 9 बॉलचं विरचना आहे मागील आणि त्या बॉलवरती आलेले डॉट बॉल जे आहेत ते आपण पाहतो बॅटिंग करताना प्रेशराईज करतात. क्या बात है, क्या बात है. ज्या वेनं गोलंदाजी आपण पाहिलं ऋतिक बोंडेनं केली, आता त्याच वेनं आणि त्याच पाथवरती चालतोय तो म्हणजे चोरगे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. बेलोली ती भरपूर आपण चोरगे आडनावाचे खेळाडू पाहतो. आज आपण पाहतो आपल्यातीलच बंधू आपल्यावरती भारी आहे आणि हवी आहे की काय असं मात्र चित्र पाहायला मिळतं. असं वाटतं की जणू काही गावची IPL पाहतो की काय, कारण आदित्य चोरगे नावाचा खेळाडू पाहायला मिळतो ज्याने 4 चेंडू सलग आपण बघितलेत की जे डॉट फेकलेले आहेत. यावेळेला पहा हाही बॉल सूरज सावंतला मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका क्रिएट करू देत नाहीये. महत्वाच्या ज्या विकेट पडल्या ना प्रशांत पाटील आणि आपण पाहिलं की जो फलंदाज बाद झाला होता तो प्रणित गायकर, या ज्या विकेट होत्या त्या मी म्हणेन की दर्शन पाटील आणि प्रणित गायकर या विकेट संघासाठी इतक्या मी म्हणेन की आता काट्यासारख्या बोचत आहेत की संघावरती दडपण आलेलं आहे. आणि बेलोली संघ म्हटलं तर सुरुवातीचे 4 ते 5 फलंदाज जे आहेत ते आपण पाहतो की ताकदवर खेळाडू आहेत, यात काहीच मात्र शंका नाहीये. इथे आपण पाहतो टीमची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यस अंपायर सिग्नल, OUT आउट, फलंदाज बाद. चला चिंचवली टीमच्या कॅप्टनला आमचा ऑफिशियल कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या, कारण तुर्बे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. चिंचवली टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या. क्या बात आहे मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत आदित्य चोरगेसाठी. या स्पर्धेमधील आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधलं पहिलं मेडन षटक या गोलंदाजानं दिलंय विथ विकेट. क्या बात आहे, अफलातून गोलंदाजी. आता मॅच मध्ये इंटर झालेत शिरोली संघाचे खेळाडू. वेळ आहे जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपण करूयात जय श्रीराम चिंचवली आणि गावदे क्रिकेट संघ तुर्बे या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल. टॉस आपण करतोय GCC क्रिकेट संघ तुर्बे आणि त्यांच्या विरुद्ध श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली. दुसऱ्या फेरीत ही पहिली मॅच आहे आणि सामना 4 षटकांचा राहील, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. दोन्ही टीमला असेल खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस आपण करतोय. हेड टेल्स कॉल केला तुर्बे टीमनं आणि पडलाय टेल्स. निर्णय डिसिजन काय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. टॉस इथे जिंकलाय तुर्बे टीमनं आणि निर्णय घेतला फिल्डिंगचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते चिंचवली टीमला. ओ फुल टॉस बॉल, विकेट मिळेल तिकडे. मिड विकेटला चान्स आहे. कॉट अँड 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. धक्का क्रमांक 4 बसतोय बॅटिंग करताना सेकंड आपला जयमान बेलवलीला. आते डाव मात्र आता गुंडाळत असताना आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी शिरवलीच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. समाधान इथे अजून एक झेल होण्याची चान्स आहे. ओ क्या बात आहे, एखादी ताडपत्री गुंडाळा इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळल्या जातात. शिरवली पलटवार करते. अजून एक विकेट आली आहे. जनमान बेलवलीला धक्का बसतोय. एक खुफिया हत्यार त्यांनी जरूर बॅलन्स ठेवलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. जनमान बेलोली कडून कैलास पाटील जबाबदारीचं ओझं आहे आणि मधल्या फळीमध्ये त्या जबाबदारीचं ओझं वाहून देण्यासाठी तो आता मैदानामध्ये आलाय. जर पाहिलं तर धावसंख्या फक्त एकच झालेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे.
एकापेक्षा एक सर्रास गोलंदाज पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक. त्यानंतर आताचा डॉट बॉल. प्रेशराईज आणि दबाव तंत्र फुल फिल करतायत बॅटिंग करताना आपण पाहतोय जनमान बेलवली संघाचे खेळाडू. ही अस्मिता नाहीये त्यांची, ही मानसिकता नाहीये त्यांची, हा कॅलिबर नाहीये त्यांचा. कारण मी आधीच चर्चा केली होती की या मैदानावरती ते कधीच खाली हात गेले नाहीयेत आणि या मैदानावरती ते जिंकलेले आहेत अनेक स्पर्धा आणि ते आता खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा फटका आपण पाहतोय, चांगला फटका खेळलाय. मिड ऑफला चान्स होती. ओ रन कंप्लीट करतायत तिथे. एक सिंगल मिळेल. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवण्यासाठी ही धाव गरजेची होती. स्ट्राईक रोटेट झाली. एका धावेनं धावसंख्या देखील पुढे आपल्याला पाहायला मिळते. टीमचा टोटल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. उर्वरित जर आपण विचार केला 14 चेंडूंचा खेळ आता बॅलन्स आहे आणि जर आपण पाहतो तर 29 धावा बनवायच्यात. मॅच तिखट झाली आहे. मागील 2 षटकं शिरवलीसाठी इतकी चांगली ठरली आहेत की आपण पाहतो की जे लोएस्ट स्कोरिंग सामने आपण पाहतो जे आपल्याला नियमितपणे मेजवानीचे पाहायला मिळतात आणि ते रफ अँड टफ पाहतो आपण. आता तसा सामना हा होण्याच्या आपण पाहतो प्रोबॅबिलिटीज वाढल्यात. राऊंड द विकेटनं गोलंदाजी. ओ अँगल खूप चांगला आहे. टप्प्याला आपण पाहिलं तर स्पेशली बाउन्स द्यायचा प्रयत्न आणि गुडलाईनचा बॉल बॅट्समनला डिस करतोय. बरेच खेळाडू डॉमिनेट झालेत बट आता डिसचा खेळ वाचलाय कारण त्यांना माहिती आहे जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर क्रिएट होत जाईल आणि मग अंतिम मोमेंटपर्यंत तीच गोष्ट आपल्यासाठी लाभदायक ठरेल. ते म्हणतात ना ज्या वेळेला आपण मैदानामध्ये खेळतो आणि खेळत असताना आपण पाहतो की प्रेशर देणं फार महत्त्वाचं ठरतं. मग 1983चा वर्ल्ड कप आपल्या सगळ्यांना जरूर आठवणीचा आणि आता तो आठवेल कारण की त्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलं होतं की धावा झाल्या होत्या 183 आणि सेकंड इनिंगच्या मधल्यामध्ये इंटरव्हलमध्ये कपिल देव सरांनी एक छोटीशी टीम मीटिंग घेतली होती आणि त्या टीम मीटिंगमध्ये त्यांनी सगळ्या खेळाडूंना एकत्रित केलं आणि सगळ्यांना एवढंच म्हटलं की चलो 183 रन जीतने के लिए काफी नाही लेकिन लढने के लिए काफी आहे. आणि त्यावेळेला भारत संघ असा लढला होता की भारतामध्ये पहिला विश्वचषक आला होता. त्यामुळे मी म्हणतो की लोएस्ट स्कोरिंग सामन्यामध्ये काहीही घडण्याचे चान्सेस असतात. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये. आता आपण पाहतोय आत्ता आलेला गोलंदाज चैतन्य बोंडे देखील भरपूर छान गोलंदाजी करून गेला. 1 विकेट 2 विकेट आणि 1 धाव. क्या बात या फुलातून गोलंदाजी. फक्त आणि फक्त 2 धावा बेलवली संघाच्या खात्यात आहेत. एक प्लस पॉइंट राहील आता बेलवली संघाच्या बाजूनं. आतापर्यंत काय झालं ते सगळं विसरावं लागेल आणि मॅचमध्ये जिंकत असताना जर जिंकायचा विचार करायचा असेल तर मग या षटकाला कॅपिटलाइज करावं लागेल कारण शेवटच्या षटकासाठी एका गोलंदाजाला शॉट आणि मिस करतायत प्रतीकला. इथे पहा वाईटचा कॉल पंचांचा. अतिरिक्त धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल आता पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या फलकाला आता आपण पाहतोय 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 वरती आपण जर विचार केला तर 5 पडलेत. 5व्या आणि 7व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानामध्ये हर्षदन कैलास दोन पाटील बंधुराज आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. राऊंड अँगल. पुढचा बॉल. ओ वन्स अगेन वाईट. पुन्हा एकदा आपण पाहतो अतिरिक्त एका धावेचा नजराना समोरील संघाला मिळतो. 4थं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती सुरू आहे. बेलवली संघ अगदी आपण पाहतोय मोठ्या अडचणीमध्ये सापडलाय. हा सामना फसेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. याचंच क्रिकेट नाव आहे मित्रांनो. ते म्हणतात ना क्रिकेटची व्याख्या जी इंग्रजीमध्ये असं सांगून जाते द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी इज अ क्रिकेट. इफ अँड देन या वर्ड्सला या खेळामध्ये पक्क स्थान नाही आहे. कधी काय होणार आणि कधी बाजे पलटेल याचा आपण नेम बांधू शकत नाही. ते म्हणतात ना वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता तसाच खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या खेळाचा मेळ. ओ झेलसाठी चान्स होती पहा तिकडे आणि बॅट्समन आता इथे चान्स घेत आहेत आणि त्यांना चान्स घेणं फार महत्त्वाचं झालं मॅचमध्ये. अभि नाही तो फिर कभी नाही. हे षटक जाऊ दिलं ना तर मग शेवटच्या षटकासाठी मी म्हणेन नौका गोलंदाज असू दे इव्हन मग फर्स्ट टाइम गोलंदाजी करणारा गोलंदाज असू दे त्याच्या अगेन्स्टमध्ये 5 षटकार लगावणं एवढं सोपं काम नसणार आहे आणि ते काम करणं म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याची गोष्ट असणार आहे. यात तीळ मात्र शंका नाही आहे.
ओव्हर नंबर 4 मध्ये दर्शील पाटील चांगली गोलंदाजी, 2 धावा आतापर्यंत आपण पाहतोय रनच्या स्वरूपात आणि 2 वाईटच्या स्वरूपात अशा एकत्रित 4 धावा खर्च झाल्या. धावफलकावरती आपल्याला 6 धावा पाहायला मिळतात. 25ची आवश्यकता आहे. गुड बॉलिंग, गुड लाईनचा बॉल, स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला जातोय. बॉलर सेट, माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन, आणि गुड लाईनचा बॉल बॅट्समनला डिस करतो. बॅटिंगला आपण पाहतोय पूर्णपणे हातखंडा लावलाय. इथून गोलंदाजी करताना शिरवली संघाच्या खेळाडूंनी अप्रतिम गोलंदाजी. आज हा सामना जो आहे तो आपण पाहतोय जर इथून गमावला तर गावामध्ये जाताना बेलोली संघ 1000 वेळा विचार करेल, आणि हा सदमा मी म्हणेन किमान 1 ते 2 वीक ते विसरणार नाहीयेत. त्यामुळे इथे धावा बनवणं फार महत्वाचं आहे. ते म्हणतात ना, किती धावांनी परास्त झाला आणि काय झाला या गोष्टींची चर्चा होते कधी ज्या वेळेला पहा वेळ येते तेव्हा. पहा हा फटका चांगला खेळला, फिल्डर आहेत तिकडे पॉईंटमध्ये, बॉल जरूर मारण्याचा प्रयत्न होता, आणि त्यानंतर बॅकिंगसाठी आपण पाहिलं की फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला तैनात होते, त्यांनी येऊन जरूर आपल्या संघासाठी बॉलला चांगलं स्टॉप केलं, आणि फेकी देखील तेवढी चांगली पाहायला मिळाली. तोवर आपण जर पाहिलं तर या बॉलवरती आता एक सिंगल पाहायला मिळते. हर्षलला स्ट्राईक एंडला आणायचा हा मनसोबा आहे कैलास पाटीलचा. धावा 7 झालेल्या आहेत धावफलकावरती, 31 पर्यंत पोहोचायचं आहे. एक मोठा फटका आणि एक मोठ्या फटक्याची गरज आहे. 3 चेंडू झालेले त्या षटकामधून, 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईक एंडला हर्षल, काय गोलंदाजी होते पा. लाईन लेंथ मध्ये थोडे अडथळे येत आहेत, बट वेग भरपूर चांगला पाहायला मिळतो. छोटे छोटे गोलंदाज आहेत, यंगस्टर्स आहेत आणि इमर्जिंग खेळाडू आहेत, बट ऋतिक बोंडेनं मी म्हणेन की चांगले गोलंदाज घडवलेत आज संघामध्ये. वाईटचा क्लेम आहे, यस, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं, आणि बॉलिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे वाईटसाठी. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झालंय ते सन्माननीय हनुमान चौधरी साहेब, आणि त्यांच्या समवेत प्रतीश सिनारे साहेब आणि सन्माननीय प्रकाश खारुटकर या तिन्ही मान्यवरांचे ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. वाईट बॉल आहे, भरपूर मी म्हणेन बॉल बॉक्सच्या बाहेर पडलेला आहे, त्यामुळे हा बॉल वाईट गृहीत धरला जाईल, आणि इथून गोलंदाजी करणाऱ्या संघाने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी आता इथून हर्षद पाटील सज्ज असेल. आतापर्यंत अकाउंट ओपन नाही आहे, ते मोठ्या फटक्यानं करायचाच मनसोबा पाहायला मिळतोय. ते एक धाव जरूर पाहायला मिळतोय. वॅकंड एरियामध्ये बॉल लँड होतोय, 1 बाउन्स बॉलला कलेक्ट केलं जात आहे. फेकी स्ट्राईक एंडला विकेट किपरकडे. विकेट किपर संदेश आपलं काम चोखरित्या बजावत आहेत, आणि ते आपण पाहिलं तर या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल मिळते. सिंगलपेक्षा काही नाहीये. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा, 31 पर्यंत पोहोचायचंय, आणि आता आपण जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. एखादा मोठा फटका मॅच मध्ये बनवेल, आणि एखादा मोठा फटका जर आला तर मग या मॅच मध्ये आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये जो गोलंदाज आज प्रतीक अवेलेबल नाहीये, तिथे न्यू गोलंदाजाला फेस करताना फायदा मिळेल. दबाव तंत्र आहे, धावा जरी बनल्या नाहीत तरी दबाव तंत्र आहे. पहा, नो बॉलचा इशारा, आणि प्लस त्याच्या मागे 4 धावा, म्हणजेच ऍज अ गिफ्ट आपण पाहतोय 5 धावा मिळतील. येस, 5 चेंडू झालेले आहेत. ओके, बाईचा चौकार आहे असं पंच सांगतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता इथून जरूर अपग्रेड होतीये, आणि धावसंख्या जी आपण पाहतो 14 वरती जातो. क्रिकेटमध्ये पहा, क्रिकेटचं नाव आहे रंग बदलता सरडा असं म्हणतात बरेचसे सांगतात जे लेखक. या गोष्टी आपण पाहतो की म्हणून गेलेत, आणि ज्या वेळेला क्रिकेटनं रंग बदलला ना, त्या मोमेंटला जो संघ पहा कलेक्ट करतो त्यांचा विजय मैदानाच्या आतमध्ये होतो. हे 100% खरं आहे. राऊंड द विकेट, लो फुल टॉस, बॅटच्या मधोमध हल्ला जारी आहे. मोमेंट आम्ही कॅच करू आणि मोमेंटम बनवू. मोमेंटम बनवलाय या मोठ्या फटक्यानं, आलाय षटकार. बदललेत. 7 चेंडू आणि 11 धावा, जिथे आपण पाहिलं की अगदी 4थं षटक प्रगतीपथावरती होतं. धाव फळकावरती फक्त 2च धावा होत्या, आणि तिथून आता हा सामना पलटलाय. मॅच मध्ये उंच खेळले, चान्स आहे. हा जेल नसेल मी म्हणेन, खेळ असणार आहे.
ओ फॉलो थ्री मध्ये कॉट बिहाइंडची नामी संधी आणि स्वतः गोलंदाजानं झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का आणि 7व्या क्रमांकावरचा फलंदाज देखील आपण पाहतोय कैलास पाटील. ते काय लढाई लढली आज शिरोली संघानं आणि इथे पलटवार होणार का बेलवलीकडून हा प्रश्न सगळ्यांचा आता इथे आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो. बेलवली म्हटलं तर मग आपल्याला जरूर दिनेशजी पाटील यांची आपल्याला आठवण होईल. 40+ अनेक लिजेंड खेळाडू यांची आठवण होईल. त्यानंतर बायकरमॅन खेळाडूंची आठवण होईल. आणि आज आपण पाहतो तर संपूर्ण गाव या संघाच्या खेळाचा अगदी आपण पाहतोय इथून पहारे करतोय आणि सगळे आस लावून बसलेत की आता 8व्या क्रमांकाचा अनिल पाटील जरी मैदानामध्ये गेला असला तरी तो मॅचला टर्न करण्याची क्षमता ठेवेल का. आणि विकेट पडल्यात, दबाव तंत्र आहे, बट बेलवली संघाचं खेळणं म्हटलं तर मग त्यांच्याकडे मी म्हणजे 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज देखील मोठा षटका मारण्याची हिंमत ठेवतो. ही त्यांची खासियत आहे. आणि ते आपण जर पाहिलं तर आता या मॅच मध्ये येणाऱ्या जर आपण पाहतोय की 5व्या षटकाचा विचार केला तर प्रणय दुर्गे याला आपण पाहतो कालपासून जवळपास जेव्हा चिंचवलीचा अड्डा झाला आणि तिथे धक्का भेटला प्रतीक पाटीलचा, त्याचा आपण पाहिलं की पायामध्ये इंजुरी, अक्षरशः पाय आपण पाहिलं की ब्रेक झाला. आणि मग तिथून आपण जर विचार केला याला ट्रेन केलंय, आता ती ट्रेनिंग इथे सार्थ ठरेल का संघासाठी हे पाहणं महत्वाचं. प्रतीक ठाकूर माफ करा. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आता इथून दावा वाचवण्यासाठी शेवटच्या षटकाचा जो जिम्मेदारीचा भाग आहे तो दुर्गे प्रणयवरती दिला आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार असेल यावेळेला 5व्या क्रमांकाचा हर्षद हा अजून मैदानामध्ये आहे. ओ हर्षदच्या बॅट मधून हा फटका नाही आहे, ही बुलेट मधली आपण पाहतोय पॉवर निघाली आहे. क्या बात आहे. लॉफ्ट करायचा प्रयत्न बट फ्लॅट गेला, बट थाट गेला. 6 धावा आल्यात. क्या बात है. ते म्हणतात ना तालीमे नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की, और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. हर्षद मैदानाच्या आतमध्ये अजून आपण पाहतो की उभा राहिलाय तो. स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न राहील इथे बट नाही, हर्षदनं थांबवलंय. या बॉलवरती आपण पाहतो एक सिंगल आली आहे. सिंगलनं थोडं चित्र बदललं जात आहे. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतो 27च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. आता जर पाहिलं तर 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि चेंडू देखील बाकी आहेत. 4 चेंडू 4 धावा. आतापर्यंत मी म्हणेन की आपल्या ज्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे तो खेळ आठवावा लागेल. मी म्हणेन की जरूर दर्शीलच्या ऐवजी तिथे प्रणय दुर्गेचा वापर झाला असता आणि शेवटच्या षटकासाठी दर्शील हा विकल्प ठेवला असता तर हा एक बेटर वे कदाचित पाहायला मिळाला देखील असता. तारकार विजेता आपण पाहतो अल्पवर घेऊन आलेले आहेत. ओ क्या बात है, क्या बात है. आम्ही योग्य गोलंदाज ठेवलाय, आता ती योग्यता दाखवतो गोलंदाज बा. हा चेंडू जो आहे तो चेंडू मी म्हणेन की चेंडू नव्हता, जलता निखारा होता. इतका आपण पाहिला डेंजरस बॉल फलंदाजासाठी. या चेंडूला खेळणं म्हणजे एवढं सोपं नसतं. मग बॅकफुटला जाऊन खेळा, हेलिकॉप्टर स्ट्रोक, अथवा मग फ्रंट फुटला येऊन खेळा. आणि हे खेळणं म्हणजे स्टान्स वापरावा लागतो, फुटवर्क वापरावा लागतो. आणि फुटवर्क वापरताना आपण पाहतो की कॉर्डिनेशन समन्वय साधणं एवढं सोपं नाही क्रिकेटमध्ये ॲज अ पेसरवरती अटॅक करताना. हो 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 हो, शिरवली देखील पलटवार करते. आतापर्यंत केलेला आमचा संघर्ष आम्ही वाया जाऊ देणार नाहीयेत हे सांगत असताना गोलंदाज अंतिम षटकासाठी प्रणय दुर्गे लाजवाब गोलंदाजी केलेली आहे. अंतिमचे 2 बॉल आणि 2 बॉलला 4 धावांची आवश्यकता. शिरवली आणि बेलवली या दोघांमध्ये ही आपण पाहतोय रंगतदार मॅच. तसं पाहिलं तर मी म्हणेन की जरूर पहिल्यांदाच एकमेकांची गाठ पडली असावी या संघांची. आणि आज जर पाहिलं तर ही पहिलीच गाठ आठवणीची गाठ भेट होणार आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. फुल टॉस लेनचा बॉल आहे, ऑन साइडला खेळलेत. बाउंड्री अडकावची आहे की बाउंड्री जाणार. यस, चौकार जातोय आणि या 4 धावा प्राप्त करत आपण पाहतोय की हा सामना जिंकलाय तो म्हणजे जनमान बेलवलीनं. खेना जरूर खुश असेल या चौकारानं बट बॅट्समन नाहीयेत, प्रेक्षक नाहीयेत. आज प्रेक्षकांचा जर आपण विचार केला तर जरूर ते लक्ष ठेवतायत शिरवलीच्या चेहऱ्यांवरती, कारण लढाई जी लढली तिच्यासाठी आम्ही जरूर त्यांना सॅल्यूट करू आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ. हार्ड लक टीम शिरवली. आणि
नेक्स्ट मॅच साठी आम्ही जरूर शुभेच्छा देतोय त्या म्हणजेच जयमान बेलोली संघाला आणि इथून आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच साठी अवॉर्ड आपल्याला द्यायचा आहे आणि